महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत 28 फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना हा अपघात झाला होता. तेव्हापासून या अपघाताविषयी शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. नुकताच AIBने जाहीर केलेल्या अहवालावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजितदादा पवार यांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी एका झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान झालेले दिसून आले असते, असे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. अहवालात जाहीर केले आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात होताना एका झाडावर आधी विमान आदळले असून त्यानंतर खाली कोसळले आहे.